स्वामी समर्थ. स्वागत आहे परत एकदा तुम्हा सर्वांचं रेखास लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलवरती. तर कशा आहात मैत्रिणींनो? मी आशा करते तुम्ही स्वस्त असाल आणि मस्त असाल. तर तुम्हाला माहीत आहे, आज मी एका विषयावरती व्हिडिओ बनवत आहे. तो विषय आहे म्हणजे ब्लाऊजचा. तर मागचा विषय होता, तर मी त्या संदर्भात व्हिडिओ टाकला होता की तुम्ही त्या व्हिडिओला खूप सर्वजणांनी भरभरून प्रेम दिलेलं आहे. त्यासाठी तुम्हा सर्वांचं खरंच मनापासून खूप खूप धन्यवाद. तर तुम्ही म्हणत असाल आता सध्या तर सगळं चेंज दिसत आहे. तर हो, मी घरी नाही आहे, मी गावी आहे. म्हणजे माहेरी आलेली आहे गावाला लग्नासाठी. आता तुम्हाला तर माहिती आहे सर्वांना लग्नांचे खूप सीझन चालू आहेत. तर लग्नासाठी आलेलं आहे. कितीही घरी काम असलं तरी आपल्याला लग्नासाठी जायलाच पाहिजे, म्हणजे जायलाच लागतं. आपल्या नातेवाईकांचे किंवा जवळचे लग्न असले तर जायलाच पाहिजे. तर त्यासाठीच मी गावाला आलेले आहे. कमीत कमी मला 10-12 दिवस झाले मी गावीच आहे. तर घरातले म्हणजे आता मी शिवणकामाचे म्हणजे कुठलंच मी जे काम करते त्या संदर्भात अजिबात व्हिडिओ टाकत नव्हते. आजचा म्हणजे जे बाहेरचे व्हिडिओ आहेत तेच टाकत होते. ते जास्त काय पोस्ट मला करता येत नव्हते, कारण बाहेर असल्यामुळं आपण सारखं व्हिडिओ तर करू शकत नाही ना. तर त्यामुळे माझे व्हिडिओ खूप कमी येत आहेत आता सध्या, हे तुम्हाला सर्वांना माहीत आहे. पण आजचा व्हिडिओ बनवण्याचं कारण एकच आहे की मागच्या वेळेस बघा मी ब्लाऊजचा व्हिडिओ टाकलेला आहे. ते एका ताईंचा ब्लाऊज बिघडलेला होता आणि तो खूप दिवसाच्या नंतर तो ब्लाऊज माझ्याकडे आला होता आणि तो दुरुस्त करून मी त्या ताईंना दिला. त्यांना व्यवस्थित बसलाही. त्या ताई खूप खुश झाल्या आणि त्या ब्लाऊजची शिलाई मी 180 रुपये घेतली होती. म्हणजे प्रिन्सेस कट ब्लाऊज होता. तुम्ही नसेल व्हिडिओ पाहिला तो तर नक्की पहा. तर त्या ताईंचा म्हणजे ज्या ताई माझ्याकडे ब्लाऊज घ्यायला आल्या होत्या, तर त्यांनी एक टेलर होत्या त्यांच्याकडे शिवायला टाकला होता. मी त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे आणि परत सांगत आहे. तुम्ही म्हणता पहिला व्हिडिओ तो टाकलेला आहे, तर मग परत तो व्हिडिओ का बनवते? कारण त्या ताई, मी गावी आहे आणि माझे मिस्टर म्हणजे लग्न झालं आणि आता आपल्याचबरोबर ते तर काही राहू शकत नाहीत. माझे मिस्टर घरी गेले आणि ज्या टेलर होत्या ताई त्या डायरेक्ट माझ्या घरी गेल्या असं माझ्या मिस्टरांनी सांगितलं. आणि त्या बोलल्या की आमच्या ब्लाऊज विषयी संदर्भात तुम्ही व्हिडिओ का बनवला, तुम्ही आमची बदनामी का केली, किंवा आम्ही त्या ताईंचा ब्लाऊज आम्ही बिघडवला होता, तर तुम्ही का आमची बदनामी केली, आमचं नाव घेतलं, तुम्ही असं बोलले, आमच्या संदर्भात व्हिडिओ बनवला तुम्ही. तर हे प्रकरण घडलं. तर हे माझ्या मिस्टरांना म्हणजे माझे मिस्टर जरी मी व्हिडिओ बनवत असली तर प्रत्येकाच घरातलं असतं. मिस्टर काही आपलेच व्हिडिओ थोडे ना बघत बसणार आहेत. आणि प्रत्येक माणसाचं असतं की तो घरातले व्हिडिओ कधीच बघणार नाही, बाहेरचे. ह्या संदर्भात माझ्या मिस्टरांना अजिबात कुठल्याही गोष्टीची काहीही कल्पना नव्हती आणि त्यांना काहीही माहीत नव्हतं. मग ते बोलले बाबा की ह्या संदर्भात मला काहीही माहीत नाही आहे. बनवती ती व्हिडिओ बनवती हे मला माहीत आहे, पण कशाविषयी बनवलाय, काय बनवलाय हे मला काही माहीत नाही ताई. तर त्या डायरेक्ट ताई बोलल्या की एका ताईचा ब्लाऊज होता माझ्याकडं आणि तो आमच्याकडनं बिघडला, तर ह्या ताईंनी शिवून दिला आणि त्यावरती त्यांनी व्हिडिओ बनवला. तर हे बोलले मी सांगतो तिला. तर हा विषय होता. पण तो खरं सांगते मैत्रिणींनो, तो ब्लाऊज कुणी शिवला, कधी शिवला, कुठं शिवला ह्याची मला कसलीही कल्पना नव्हती. आणि तुम्ही माझा व्हिडिओ नसेल पाहिला तर पहा. त्यामध्ये मी ना त्या ताईंच्या म्हणजे ज्या ते टेलर ताई आहेत त्या टेलर ताईचं नाव घेतलं आहे, कारण मला त्यांचं नाव माहीतच नाही. आणि ज्या ताईंनी तो ब्लाऊज शिवला आहे मला त्या ताईचंही नाव माहीत नाही आहे, किंवा त्यांच्या दुकानाचंही नाव माहीत नाही, त्यांच्या बुटीकचंही नाव माहीत नाही आहे, त्या कुठल्या ह्याच्या गल्लीमध्ये राहतात तेही मला माहीत नाही आहे. आणि त्या व्हिडिओमध्ये मी कुठल्याही गोष्टीचा उल्लेख केलेला नाही. मी फक्त एवढं बोललेले आहे की हे असं नाही करायला पाहिजे. म्हणजे कुठलंही क्षेत्र असू द्या तुम्ही, मी म्हणत तर मी त्यामध्ये कुठल्याही गोष्टीचा कसलाच उल्लेख केलेला नाहीये. आणि तुम्ही नसेल पाहिला व्हिडिओ तर तुम्ही पहा. बऱ्याच जणींची त्यावरती कमेंट आलेली आणि हे बऱ्याच जणींसोबत घडतं. पण आपल्याला कसं असतं ना की आपल्याला झाकून ठेवायची खूप सवय असते, आपण लगे बोलत नाही. आणि हा प्रकार घडला ज्या ताईंचा ब्लाऊज होता त्या ताईंमध्ये आणि टेलर ताईंमध्ये, ह्या दोघींमध्ये झालं. ह्या दोघींमध्ये काय संभाषण झालं मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं नाही आणि मला ते माहीतही नाही. मला त्या संदर्भात काहीच माहीत नाही. ह्या ताई माझ्याकडनं ब्लाऊज घेऊन आल्या की बाबा हे आमचा ब्लाऊज असं बिघडलेला आहे, तुम्ही दुरुस्त करून द्या. मी हा बोलले, कारण माझं काम आहे ते. तर कुठलाही ब्लाऊज म्हणजे तुम्ही दुरुस्त दुरुस्त करायचा असेल तरी आपण पैसे तितकेच घेणार आहे, नवीन शिवायचा असेल तरी आपण पैसे तितकेच घेणार आहे. आणि हा ब्लाऊज कटिंग केलेला होता, अर्धा शिवलेला होता. मी तुम्हाला परत म्हणेल ताईंनो, तुम्ही बघा, तुम्ही तो व्हिडिओ जाऊन बघा, म्हणजे तुम्हाला समजेल. त्यामध्ये मी कुठल्याच गोष्टीचा उल्लेख केलेला नाही. डायरेक्ट घरी येणं म्हणजे ही कुठली, आणि शिवाय मी घरी नाही आहे, मी कुठं आहे, गावी. तरीही माझ्या मिस्टरांनी मला कॉल केला आणि सांगितलं. आणि त्या ताई मला ह्या अंदाजावर मला वाटते की त्या ताईंनी माझा व्हिडिओ पाहिलेला आहे. तर मी त्या ताईला परत सांगन, ताई तुम्ही कोण आहात हेही मला माहीत नाही आहे आणि
तुमच्या हां एवढं मात्र आहे, मी त्यावरती व्हिडिओ बनवला आहे, पण त्यावरती मी ना तुमचं नाव घेतलेलं आहे. आणि मी परत सांगत आहे, तुम्ही कोण आहात, कुठं राहतात, किंवा कुठं तुमचं बुटीक आहे, हे मला तुमच्या बाबतीत काहीही माहीत नाही आहे. आणि त्या ताईला मी विचारूनही घेतलं नाही या संदर्भात. त्या ताईंनी मला फक्त एवढं सांगितलं की हा माझा ब्लाऊज आहे, हा बिघडलेला आहे आणि हा तुम्हाला दुरुस्त करून द्यायचा आहे. तुमच्या दोघीमध्ये भांडण झाली, तंटण झाली, काय झाली, मला ह्याच्याशी काही देणं घेणंही नाही, कारण माझा संबंधच नाही त्याच्याशी. कारण हा ब्लाऊज शिवला मी, याचे पैसे घेतले, दुरुस्त केला, त्या ताई खुश झाल्या, त्यांना तो ब्लाऊज खूप छान बसला, त्याही खुश झाल्या. तर मला बाकीच्या गोष्टींशी काही देणं घेणंच नाही. व्हिडिओ बनवण्याचा माझा एकच हेतू होता. सॉरी, आमच्या इथं खूप काम आहे, तर त्यामुळे खूप आवाज येत आहे तुम्हाला, त्याच्यासाठी मी तुमची सर्वांची क्षमा मागते. पण व्हिडिओ बनवणं खूप महत्त्वाचं आहे, कारण त्या टाईमपर्यंत हा व्हिडिओ गेला पाहिजे. कारण माझा हेतू तुम्हाला बदनाम करणं किंवा तुमच्या कामावरती बोट उचलणं हा हेतू नाही आहेच माझा. माझा हेतू हा आहे की बऱ्याच ताई माझ्या अशा आहेत त्यांच्यासोबत गोष्टी घडतात, पण आपण लगे बोलत नाही, लगे सांगत नाही, किंवा तेच तुम्ही दोघी जण जर मी तर हेच म्हणेल, तेच जर तुम्ही दोघी जणींना आपसात मिटून घेतला असतं, तुम्ही त्यांचं ब्लाऊज दुरुस्त करून दिला असता, तर ती गोष्ट माझ्यापर्यंत आली नसती, तर माझा संबंधच येत नव्हता त्यामध्ये. हा का विचार केला नाही तुम्ही? त्या ताईंना लगेच बोलायचं की ताई, हा ब्लाऊज तू माझ्याकडनं घेऊन जाऊ नको, कारण तुम्ही त्या ब्लाऊजची कटिंग केलेली होती, ते ब्लाऊज अर्धा तुम्ही शिवलेला होता, तो ब्लाऊज माझ्यापर्यंत आला नसता तर माझा संबंधच येत नव्हता त्या ब्लाऊजमध्ये. हे मी तुम्हाला बोलत आहे ताई. तुम्ही गेल्या घरी माझ्या मिस्टरांना सांगितलं, त्यामध्ये का मी त्या ताईंना बोलली नव्हती की ब्लाऊज घेऊन या, किंवा तुम्हालाही सांगितलं नव्हतं मी त्या ब्लाऊजची कटिंग करा, अर्धा शिवा, मला द्या, नंतर मी ते शिवण, त्यावरती व्हिडिओ बनवून, हे बी काय हे नव्हता, त्यामध्ये पॉईंटच नव्हता ना. हे केलं सगळं तुम्ही. तुमच्यात आणि त्या ताईमध्ये काय झालं, कसं झालं, त्यांनी ब्लाऊज कधी टाकला, हे तुम्हा दोघींना माहिती आहे. मला त्या याबाबतीत काही माहीतच नाही. आणि तुम्ही हा प्रकार घेऊन मी घरी नसताना माझ्या मिस्टरांकडे गेले डायरेक्ट, हा प्रकार काही मला आवडलेला नाही. आणि हे मी सर्व ताईंना सांगत आहे. तुम्हाला तरी हे पटलेलं आहे का बघा. मी लग्नासाठी गावाला आलेली आहे, आणि प्रत्येक स्त्रिया आता सध्या, कारण मुलांना सुट्ट्या लागलेल्या, सालाची 12 महिने काही आपल्याला कुठं जाणं होत नाही, हेच 4 दिवस असतात की आपण माहेरी जातो किंवा कुठंही जाऊन राहतो, म्हणजे कुठंही, म्हणजे आपल्या माहेरी एन्जॉय करायला म्हणा किंवा हे करायला म्हणा. एरवी तर आपल्याला अजिबात जमत नाही, कारण मुलांची शाळा असते, 1-2 दिवस गेलं की लगेच घरी यायचं असतं आपल्याला. तर तुम्हीही जात असाल आणि असं म्हणता की तुम्ही की बाबा काम नाही हिला, मलाही भरपूर कामं आहेत, घरातली कामं, पण काम करत आपण आपले नातेवाईक, लग्न, हे तर नाही सोडून देऊ. जिथं महत्त्वाचं आहे तिथं तर आपल्याला जायलाच लागणार आहे, हे पण पॉईंट आहे ना. तर मी तुम्हाला आणखीनही म्हणताना की तुम्ही परत व्हिडिओ बनवला, तर माझा हेतू हा नाही आहे की व्हिडिओ परत बनवून तुम्हाला त्रास देणं, किंवा मी तुम्हाला हे बोलत आहे की मी का ना तुमचं कुठं नाव घेतलेलं आहे ना तुमच्या कारण मला माहितीच नाही आहे. ते मेन पॉईंट हा आहे ना. मी त्या ताईंना विचारलेलं आहे, हे मेन पॉईंट हा आहे, मला माहीतच नाही आणि मला ते जाणूनही घ्यायचं नाही. तर मी परत हे म्हणाल ताई की मी कुठलीही तुमची बदनामी केलेली नाही आहे किंवा तुमचं नाव घेतलेलं नाही. मी माझं काम केलं, मी व्हिडिओ बनवते, मी त्यावरती व्हिडिओ बनवला, आणि यासाठी बनवला की ह्या चुका बऱ्याच जणीसोबत घडते, यासाठी व्हिडिओ बनवला मी. किंवा तुमचं असं माझं काही मत नव्हतं की बाबा तुम्ही हे केलं, ते केलं. तुम्हाला फक्त हे वाटलं की, तुम्ही खरं सांगते तुम्हाला कशाचा राग आला ताई, तुम्हाला हे वाटलं की त्या ताईचा तुम्ही ब्लाऊज बिघडवला, आणि तुम्हाला वाटलं की आता ह्या ताईंना दुरुस्त करून भेटणार नाही किंवा कुठली टेलर घेणार नाही ते ब्लाऊज आणि परत त्यांना शिवून देणार नाही. तुम्हाला ह्या गोष्टीचं वाईट वाटलं असेल की ह्या ताईंनी घेतला आणि नीट केला आणि त्यावरती व्हिडिओ बनवला. पण व्हिडिओ मी तुमच्या ब्लाऊजसाठी नाही ताई, तुम्ही चॅनल माझं चेक करा. मी 2-3 वर्षापासून व्हिडिओ बनवते, आणि मला असं वाटलं की त्या ब्लाऊजवरती व्हिडिओ बनवावं, म्हणून मी त्यावरती व्हिडिओ बनवला. तेच नाही तर मी असे बरेच व्हिडिओ बनवते की म्हणजे काही ताईंना मदत व्हावी या म्हणून. आणि माझा हेतू तोच होता की बऱ्याच माझ्या ताई आहेत, त्यांना काहीतरी मदत व्हावी, कारण बऱ्याच गोष्टी घडतात. तर त्यामुळे तुम्ही ते मनावर लावून घेऊ नका बाबा की हा माझी बदनामी करण्यासाठी किंवा तुमच्या बुटीक असेल किंवा काय असेल तुमचं त्याचं नाव म्हणजे बदनामी करण्यासाठी, याचा हेतू माझा अजिबात नाही आहे. माझा हेतू हाच होता की सगळ्या ताई सतर्क झाल्या पाहिजेत, आणि ब्लाऊज जरी टाकला तर कमीत कमी महिन्यामध्ये तरी त्यांना, माझं तर वाटतं की द्यायला पाहिजे एका महिन्यामध्ये. कारण त्यांचं कसं असतं ना, साडी घेतली त्यावरती जर ब्लाऊज नसेल तर त्या साडीचा काही उपयोग होत नाही ना, ती साडी धड दिसते. आणि ती ताई इतकी खुश झाली, काय सांगते तुम्हाला, एवढी खुश झाली ना. आता मला त्या ताईची परवानगी नाही आहे, नाही तर मी त्यांचीही म्हणजे आता समोरच्याची पण इच्छा पाहिजे, व्हिडिओ जर बनवायचा असेल तर. बऱ्याच ताईच्या मला कमेंट आल्या की तुम्ही त्या ताईंच्या अंगामध्ये ब्लाऊज, पण त्यांची इच्छा नाही आहे, त्यांना आवडत नाही, तर आपण जबरदस्ती करू शकत नाही त्यांच्यासोबत की तुम्ही दाखवा, हे करा. तर परत एकदा म्हणाल ताई मी
तर माझा तुमचा हेतू तुमचं मन दुखवण्याचा किंवा तुमची बदनामी करण्याचा किंवा तुम्हाला नाव बोटं ठेवण्याचा अजिबात हेतू नव्हता. मला वाटलं त्यावरती व्हिडिओ बनवावं म्हणून मी त्यावरती व्हिडिओ बनवलेला आहे. तर ताईंनो, तुम्ही नसल पाहिला, ज्यांनी अजून बऱ्याच जणींना पाहिलेलं आहे आणि छान बऱ्याच जणींच्या कमेंट आहेत की ताई हे आमच्यासोबत घडलेलं आहे म्हणून. तर तुमच्यासोबत असं घडलेलं असेल की आता मला नक्की सांगा. आणि मला या गोष्टीचा व्हिडिओ आजचा बनवण्याचं कारण हे आहे की मला खरं सांगते खूप मनातून असं वाईट वाटलं की बाबा आपलं काही त्यामध्ये घेणं देणंच नाही आहे, तरी ती गोष्ट आपल्यापर्यंत आली. यामुळे मी वेळेत वेळ काढून, मला आता दुपारी 2:30चं लग्न आहे आणि मी आता सध्या व्हिडिओ बनवत बसते कारण मला एवढं टेन्शन आलेलं आहे. खरं सांगतो तुम्हाला, खरं आहे ना ते. कारण माझ्या मिस्टरांनी तिकडनं मला फोन केला की हा काय प्रकार आहे म्हणून. त्या ताई घरी आल्या. घरी जाण्याचा तर तुमचा काही संबंधच नव्हता, कारण माझ्या घरी येण्याचा संबंधच नव्हता तुमचा, कारण जे काय घडलं ते तुमच्या दोघींमध्ये घडलेलं आहे. तर त्यामुळे मी काय त्यांचं नाव घेतलं नाही ना तुमचं नाव घेतलं नाही. जो प्रकार माझ्यासमोर दिसला त्यावरती मी व्हिडिओ बनवला. तर चला ताईंनो, इथंच व्हिडिओचा एंड करत आहे. आवडला तर लाईक करा आणि कळकळीच विनंती आहे तुम्हाला, सॉरी प्रार्थना बोलले, कारण आज कंडिशनच नाही की काही सुचावं का काही वेगळं बोलावं, असं एवढं टेन्शन आहे मला. तर आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि मी व्हिडिओ बनवून चूक केली का काय केलं हे नक्की सांगा. सर्वांना श्री स्वामी समर्थ.